म्हणजे केवळ स्वेच्छेने किंवा निस्वार्थपणे गरजू व्यक्तीला किंवा संस्थांना दिलं जातं. ही मदत विविध स्वरूपाची असते. दानाचे वेगवेगळे प्रकार. काही दान हे आर्थिक स्वरूपाचं असतं, तर काही वस्तूंच्या स्वरूपात दिलं जातं. काही दान हे वेळेचं दिलं जातं आणि काही दान हे अवयवांचं दिलं जातं. असं वेगवेगळ्या प्रकारचे दानाचे स्वरूप असतात. त्यापैकी आर्थिक दान याच्यामध्ये पैसा, चेक किंवा ऑनलाईन पद्धतीने आपण पेमेंट करत असतो. वस्तूच्या दानामध्ये आपण कपडे, अन्नधान्य, पुस्तकं, फर्निचर अशा वेगवेगळ्या वस्तूंचा वाटप हे करत असतो. तर वेळेचं दान म्हणजे आपण कुशल जे आहे, आपलं जे कौशल्य आहे ते वेळ व ऊर्जा हे एखाद्या कार्यासाठी विनामूल्य दिले जाते. त्याचप्रमाणे आपण वृद्धाश्रम किंवा अनाथाश्रम आणि पर्यावरणासारख्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी स्वतःचा वेळ दिला जातो. अवयवदानामध्ये नेत्रदान, रक्तदान, हृदय, त्याचप्रमाणे किडन्या अशा प्रकारचे अवयव हे माणसांना माणसांसाठी देऊन मदत केली जाते. आता दानाच्या महत्त्वामध्ये सामाजिक समता राखणं हे फार महत्त्वाचं असतं. समता आणण्यासाठी दान हे केले जाते. गरजूंना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी दान हे केले जाते. शैक्षणिक आणि आरोग्य सुधारणा यासाठी देखील दान हे केले जाते. अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरवल्या जातात. आरोग्याच्या दानामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचे आरोग्य हे सुधारत असते. ज्यावेळेस नैसर्गिक आपत्तीमध्ये पूर, भूकंप अशा वेगवेगळ्या कारणांनी मनुष्याची फार मोठी हानी होते, त्यावेळेस देखील दान हे दिले जाते. याच्यामुळे होतं काय की मानसिक समाधान हे व्यक्तीला मिळत असते. त्याचप्रमाणे स्वतःचा बदल होण्यासाठी मदत होत असते. आता एक गोष्ट मला सांगायची वाटते की जे भाविक आहेत किंवा जे देवाला मानतात, जे अस्तिक आहेत, ही लोक ज्यांनी तुम्हाला सर्व काही दिले अशा देवाला तुम्ही दान करा. वास्तविक अशा देवांना दान करण्याची गरज असते का? त्या देवाकडे भरपूर काही असतं आणि त्यांनीच तुम्हाला दिलेलं असतं आणि तुमचं त्या दान हे त्याला गरज असते का? ही विचार करायची गोष्ट आहे. कारण श्रीमंतांच्या यादीमध्ये भारतीय लोक काही प्रमाणामध्ये आपल्याला दिसतात. म्हणजे ज्याच्यावर असं वाटतं की भारतातील लोक किती श्रीमंत आहेत. पण एकीकडे भारतातील लोक श्रीमंत आहेत, परंतु एकीकडे अन्नासाठी दाही दिशा फिरणारे लोक देखील आहेत. त्याचप्रमाणे पावसाळ्याच्या काळामध्ये अनेक शाळकरी मुलं हे जीवघेणा प्रवास करून झाडाच्या फांद्यांवरून प्रवास करत शाळेपर्यंत जातात. अशा विद्यार्थ्यांना मुलाची व्यवस्था नसते. त्याचप्रमाणे भारतातीलच काही दुर्गम भाग असा आहे जिथे प्राथमिक आरोग्य केंद्र नाही आणि प्रवासासाठी देखील योग्य साधनं नसल्यामुळे गर्भवती स्त्रिया त्याचप्रमाणे अंत्यविधीसाठी देखील लोकांना जीव घेण्या प्रवास